नमस्कार. सर्वसाधारण पुणेकरांसारखं आज सकाळी मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर खरं तर चांगलं वाटायला पाहिजे, फ्रेश वाटायला पाहिजे, बरोबर ना? म्हणजे आपण सकाळी फ्रेश हवेमध्ये दिवसाची छान सुरुवात करायला पाहिजे. आपण ऐकत असतो, वाचत असतो की छान सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये चालायला जा, स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्या. पण मला खात्री आहे की आपल्यासारख्या बहुतांश पुणेकरांना सकाळी मॉर्निंग वॉकसुद्धा करायला गेल्यानंतर फारसे चांगले अनुभव येत नाही आहेत. याची काही कारणं सगळ्यांनाच माहिती आहेत. पण आज निक्षून खरंच काही स्पेसिफिक प्रकारच्या व्यक्तींना मला मनापासून विचारायचं आहे की थुंकणं ही एक जी सवय आहे ती बदलायला जमेल का तुम्हाला? कारण की झालं आता, म्हणजे इतकी वर्ष झाली, इतके सगळे काळ मोठा उलटून गेलाय, पण ही सवय गेली आहे असं अजिबातच जाणवत नाही आहे. आजूबाजूचा परिसर घाण होतोय, रोगराई अजूनच वाढत चालली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या थुंकण्यानी, खाकरून थुंकण्यानी, पान खाऊन थुंकण्यानी आपण गोष्टी अजूनच अवघड करून टाकतोय, ना की दुसऱ्यांसाठी पण स्वतःसाठी पण. कारण की आपण आपला परिसर घाण करतोय आणि आपण अशी अपेक्षा करतोय की कोणीतरी दुसऱ्यांनी येऊन ते स्वच्छ करावं. तर आपण आपल्या घरात थुंकतो का? आपण आपलं घर मात्र किती अगदी सगळ्या बायका लावून सगळं करून सगळं स्वच्छ ठेवतो, मग आपण बाहेर जाऊन का थुंकतो? असा मला एक खूप मोठा प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही करत असाल तर प्लीज करू नका. आजच मी बिल्डिंगमधनं आत येत असताना एक व्यक्ती कोणासाठी तरी थांबली होती आणि माझ्यासमोर ती थुंकली आणि मी अतिशय रिस्पेक्टफुली त्या व्यक्तीला सांगितलं की प्लीज तुम्ही असं करू नका, या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो आणि हे कुठेच करू नका. तर मला आनंद आहे की त्या व्यक्तीला ते समजलं तरी, किंवा ती व्यक्ती सॉरी म्हटली आणि मॅडम मी नाही करणार परत असं म्हटली. तर कदाचित सगळीच माणसं अशी नसतील, कदाचित अरेतुरेवर येतील, पण जेव्हा जमेल ना तेव्हा अतिशय रिस्पेक्टफुल शब्दांमध्ये हे आजूबाजूच्या लोकांना प्लीज सांगा. कारण आपल्या आजूबाजूला फक्त आपण नाही, आपली लहान मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत आणि आपण हवेमध्ये अजून सगळ्या गोष्टी दूषित करायला त्याच्यात भर घालतोय आपण. दुसऱ्या ग्रुपच्या लोकांना मला एक सांगायचं आहे. तो ग्रुप असा आहे की म्हणजे